श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीनंतर एका पाठोपाठ एक अनेक सण येतात. प्रत्येक सणाला आपल्याला काही ना काहीतरी गोड पदार्थ करायचाच असतो. नैवेद्यासाठी या सणाला काय करावं हा प्रश्न असतोच. झटपट होणारे मिल्क पावडरचे किंवा विकतच्या खव्याचे पेढे आपण नेहमीच करतो. आज थोडेसे वेगळे पेढे करून बघूया, ते म्हणजे बेसनाचे पेढे. बेसनाचे पेढे करण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईमध्ये मी अर्धा कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे. तूप पातळ झालं की त्यावरती मी 1.25 कप इतकं बेसन घालणार आहे. बेसन रोजचं आपल्या घरातलं वापरातलं जे बेसन असतं तेच घेतलेलं आहे. काही वेगळं बेसन यासाठी दळून वगैरे आणायची आवश्यकता नाही. 1.25 कप बेसन घेतल्यानंतर ते या तुपावर आपल्याला छान अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे. मिल्क पावडरचे पेढे जितके झटपट होतात तितकेच झटपट हेही पेढे होतात. थोडासा बेसन भाजायला जेवढा वेळ आपल्याला लागणार आहे तितकाच काय तो वेळ याला थोडासा जास्त लागणार आहे, पण चवीला हे अतिशय छान लागतात. जरी बेसनाचे पेढे असले तरी ते बेसनाच्या लाडवासारखे अजिबात लागत नाहीत, पेढ्यासारखेच लागतात. बेसन सुरुवातीला आपल्याला भाजताना घट्ट वाटू शकतं, कारण ते लगेच सगळं तूप शोषून घेतं, पण म्हणून लगेच यामध्ये एक्स्ट्रा तूप ॲड करू नये. इतकं तूप एवढ्या बेसनासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जसं जसं ते भाजल्या जाईल तसं तसं बेसन हलकं होतं आणि मग ते तूप सोडायला लागतं आणि पातळ व्हायला लागतं. सतत सगळीकडनं ढवळत आपल्याला हे बेसन भाजायचं आहे. जर न परतता न ढवळता असंच सोडून दिलं तर ते खालून लागायची भीती असते. आपण बघू शकतो की किती आता हे पातळ झालंय, कारण बेसन आता भाजलं गेलंय बऱ्यापैकी आणि हलकं झालेलं आहे, त्यामुळे ते तूप सोडत आहे. तूप सोडल्यामुळे ते पातळ झालेलं आहे. एका वाटीमध्ये मी 2-3 टेबलस्पून गरम दुधामध्ये काही केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या. तर या पेढ्यांना सुगंध आणि रंग दोन्ही छान यावा यासाठी मी यामध्ये केशर घालणार आहे. तर ज्या दुधामध्ये आपण केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या ते दूध आता आपण यामध्ये घालायचं आहे. हे दूध घातल्याबरोबर बेसन एकदम असं फुलून येतं आणि हळूहळू थोडंसं कोरडं होतंय की काय असं वाटतं. ते ॲक्च्युली छान रवाळ होतं. आता यामध्ये जेवढं बेसन होतं तितकीच मिल्क पावडर मी घालणार आहे. 1.25 कप आपण बेसन घेतलं होतं, तर यामध्ये 1.25 कप इतकीच मी मिल्क पावडर घातलेली आहे. आता स्पॅच्युलाने दाब देत देत ही मिल्क पावडर आपण यामध्ये गोळे मोडत चांगली मिसळून घ्यायची आहे. गॅस आपण ऑलरेडी बंद केलेला आहे. गॅस या स्टेजला सुरू नाही आहे. गॅस बंदच ठेवायचा आहे आणि हे मिसळलं गेलं की बाजूला थोडंसं गार करायला ठेवून द्यायचं आहे. आता आपण पाक करून घ्यायचा आहे. 1 कप भरून मी साखर घेतली आहे, त्यामध्ये अर्धा कप इतकं मी पाणी घातलेलं आहे. साखर विरघळून त्याला एक उकळी आली की आपला 1 तारी पाक तयार होईल. फार जास्त घट्ट पाक याला करायचा नाही आहे. 2 तारी किंवा गोळीबंद जर पाक केला तर पेढ्याचं टेक्स्चर छान येणार नाही. यात मी 2 थेंब लिक्विड ऑरेंज फूड कलर घालते आहे. केशराचा तर सुरेख रंग आपल्या बेसनाला आहेच, पण पाकात सुद्धा 2 थेंब जर रंग घातला तर पेढ्याचा रंग खूप सुरेख येतो. पाक उकळून 1 मिनिट झालेला आहे. आपण चेक करूया पाक झाला की नाही ते. हलकी हलकी अशी 1 तार यायला लागलेली आहे. या वेळेला आपण गॅस बंद करायचा आहे. आता जे आपण मिक्सचर करून ठेवलं होतं बाजूला बेसन आणि मिल्क पावडरचं, ते आपण घेऊन त्यात हा गरम पाक घालायचा आहे. गॅस बंदच आहे सध्या, लगेच गॅस सुरू करायचा नाही आहे. या मिक्सचरमध्ये हा पाक जो आहे हा गरमच घालायचा आहे आणि पुन्हा स्पॅच्युलानी थोडा दाब देत आपण हे मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून यात बेसनाचे किंवा मिल्क पावडरचे काहीही गोळे व्हायला नको किंवा गोळे राहायला नको. अगदी छान हे यामध्ये मिसळलं गेलं की त्यानंतर गॅस सुरू करून आपण पुन्हा त्याला 1 उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत. खूप जास्त शिजवायचं नाही आहे, नाहीतर मग पेढ्याचं टेक्स्चर आपल्याला हवं तसं मऊ मिळणार नाही. पाक मस्त आता यामध्ये मिक्स झालेला आहे. सगळं पीठ एकसारखं पाकात मिसळलं गेलं की आता आपण गॅस सुरू करणार आहोत. मध्यम ते मंद आचेवरच आपण याला 1 उकळी आणायची आहे. खूप मोठा गॅस ठेवायचा नाही. अशा प्रकारे याला ढवळत आपण 1 उकळी येऊ द्यायची आहे.
जसा जसा पाक ह्याच्यामध्ये शिजल्या जाईल तसं तसं ते थोडंसं घट्टसर पण होत जातं आणि आपल्याला पेढे वळायला मग ते जसं हवं तसं टेक्स्चर आपल्याला या पिठाचं मिळणार आहे. उकळी आलेली दिसते आहे. आता 1-2 मिनटं आपण जस्ट याला हलवून घेऊ आणि गॅस बंद करू. गॅस बंद करून एका मोठ्या ताटलीमध्ये मी हे गार करायला ठेवणार आहे. पण हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पूर्णपणे गार करायचं नाही आहे. थोडंसं हाताला कोमट लागेल त्याच वेळी आपल्याला याचे पेढे वळायचे आहेत, नाहीतर मग ते पेढे आपल्याला वळणं खूप कठीण होतं. अशा प्रकारे मी पसरून घेतलं एका ताटलीमध्ये ते. आता हे हाताला थोडंसं कोमट लागतंय तेव्हाच त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून मी वेलदोड्याची पूड घातली आहे. केशर आणि वेलदोड्या दोन्हीचे फ्लेवर्स या पेढ्यामध्ये खूप छान लागतात. आता वेलदोड्याची पूड चांगली मिसळून घेतली की हे कोमटच आपण पेढे वळून घ्यायचे आहेत. एका ताटलीमध्ये मी सुरेख असं केळीचं पान ठेवलं आहे आणि हे मिक्सचर बघा कोमट आहे तर मऊ मऊ आहे छान. एक छोटा छोटा गोळा घेऊन मध्यम आकाराचे पेढे आपण हातावर याचे आपल्या आवडीप्रमाणे आकाराचे वळून घ्यायचे आहेत. यावर मध्ये थोडासा दाब देत आपण नंतर एखादा ड्रायफ्रूटचा तुकडा लावू शकतो किंवा आपल्या आवडीप्रमाणे पेढ्याचे जे छापे असतात त्याने आपण डिझाईनसुद्धा यावरती काढू शकतो. मी इथे पिस्त्याचे काप लावते आहे. मध्यभागी अंगठ्याने थोडासा दाब देऊन त्यात मी 2 उभे पिस्त्याचे केलेले काप लावते आहे. पटापट पेढे वळून घ्यायचे आहेत. इतक्या साहित्यामध्ये साधारण मध्यम आकाराचे 25 पेढे तयार होतात. तर या सणासुदींच्या दिवसांमध्ये हे पेढे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अतिशय सुरेख असे हे आपले बेसनाचे पेढे तयार आहेत. थोडेसे गार झाल्यानंतर आपण एक पेढा तोडून बघणार आहोत की टेक्स्चर त्याचं कसं आलेलं आहे. देवाला नैवेद्य दाखवलेला जो पेढा आहे तो आपण तोडून बघूया. अगदी छान मलाई पेढ्यासारखा मऊ झालाय आणि आतून रवाळ सुद्धा आहे. तर हे पेढे तुम्ही नक्की करून बघा आणि कसे वाटले ते मला जरूर सांगा.